मंडळी, प्रत्येक यशस्वी माणसामागे संघर्षाची एक विलक्षण कहाणी असते. ज्या वाटेवर संकटे असतात त्या वाटेवरून चालणारे खऱ्या अर्थानं इतिहास घडवतात. आज आपण अशाच एका असामान्य व्यक्तीच्या प्रेरणादायी प्रवासाची ओळख करून घेणार आहोत, ज्याने सरकारी नोकऱ्यांची चमक बाजूला ठेवून शिक्षण क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. ज्या माणसानं आपल्या ध्येयासाठी 8 सरकारी नोकऱ्या सोडल्या, विद्यार्थ्यांसाठी एक जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था उभी केली आणि आजच्या घडीला आपल्या कार्यातून संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरित करत आहेत. होय, आम्ही बोलत आहोत बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कूलचे संस्थापक व प्रिन्सिपल प्रमोद घोंगे पाटील यांच्याबद्दल. आणि त्यांच्या या कार्याची दखल घेत आपल्या दैनिक आधुनिक केसरीनं त्यांना आयडॉल महाराष्ट्र 2025 पुरस्कारानं सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. या व्हिडिओत आपण प्रमोद घोंगे पाटील यांचा इथपर्यंतचा खडतर प्रवास कसा होता याची माहिती घेणार आहोत. त्याआधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलानं लहानशा गावातून सुरुवात करून यशाचे शिखर गाठले. हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी हा प्रवास तितकाच खडतर होता. प्रमोद घोंगे पाटील यांचा जन्म बामखेड या 800 लोकवस्ती असलेल्या छोट्या गावात झाला. शिक्षणाची खरी चुणूक वडिलांनी ओळखली आणि 6व्या वर्गात त्यांना तालुक्याच्या शाळेत पाठवले. तिथूनच त्यांनी मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. जालन्यातून विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर ते संभाजीनगरला गेले. MPSC परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 23व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI झाले. तिथूनच त्यांच्या सरकारी नोकऱ्यांचा प्रवास सुरू झाला. PSI ते विस्तार अधिकारी, तलाठी अशा तब्बल 8 सरकारी नोकऱ्या त्यांनी मिळवल्या आणि सोडल्या देखील. कारण त्यांचं ध्येय वेगळं होतं. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या भविष्याला घडवणं. स्वतःसाठी मोठ्या पदावर जाण्याचा मार्ग निवडण्याऐवजी प्रमोद घोंगे पाटील यांनी एक वेगळी वाट धरली, शिक्षणाची. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात त्यांनी ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कूल ही संस्था उभी केली. सुरुवातीला अनेक अडथळे, आर्थिक संकटे आणि विरोध यांना तोंड देत त्यांनी या संस्थेला उभं केलं, पण त्यांचा विश्वास अढळ होता. आज ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कूल ही केवळ एक शाळा नाही, तर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी स्वप्नपूर्ती केंद्र बनली आहे. दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि जागतिक पातळीवरील गुणवत्ता यामुळे पालकांची पहिली पसंती ठरली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत आपल्या दैनिक आधुनिक केसरीना आयडॉल महाराष्ट्र 2025 पुरस्कार जाहीर केला. त्यांच्या या अद्वितीय यशाबद्दल संपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे. यशस्वी होण्यासाठी पैसा, मोठे शहर किंवा विशेष परिस्थितीची गरज नसते. गरज असते ती फक्त जिद्द, मेहनत आणि योग्य ध्येयाची. प्रमोद घोंगे पाटील यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की त्यांचा हा प्रवास आज लाखो युवकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षितता या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी शिक्षणाच्या रूपात एक अमूल्य वारसा निर्माण केला आहे. आज आपण त्यांच्याकडून एकच गोष्ट शिकायला हवी. स्वप्न बघा, त्यासाठी लढा आणि तुमच्या जिद्दीनं इतिहास घडवा. प्रमोद घोंगे पाटील सर, तुमच्या कार्याला सलाम. तुम्हाला प्रमोद घोंगे पाटील सरांचा प्रवास कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या आधुनिक केसरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.